एक चांगली धावसंख्या जरूर उभारण्याचा प्रयत्न असेल. मधुकर माळी साहेबांनी चांगल्याच टीमवर धाव लावलेला आहे आणि बरोबर तो संघ आता क्वार्टर फायनलमध्ये दाखल झाला आहे. देवयानी कन्स्ट्रक्शन्स वारलीपाडा. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल संजोगकडून. पहिल्याच बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. आत्तापर्यंत आपण बघितलंय कुणालची जी बॅटिंग राहिली आहे त्याने स्विच हिटचा जास्त वापर केला नव्हता, परंतु यावेळेला पहिल्याच बॉलवर तो प्रयत्न फसला देखील. डॉट बॉल. होय, अगदी बरोबर. त्यांनी समोरच्या दिशेमध्ये चांगले फटके सजवले. त्यावेळी सुडवलाय बॉल आबेत आहे. क्षेत्ररक्षक नाहीयेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. पोहोचलाय क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा. वाह, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 2 धाबा येतील, परंतु आपल्या टीम साठी या क्षेत्ररक्षकाने अमर त्या ठिकाणी होते. 2 धाबा नक्कीच वाचवलेत. ग्रेट कमिटमेंट. अगदी डीप स्क्वेअर लेगला देखील नाहीये. थोडासा आपण बघतोय की मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या तो मध्ये फिल्डिंग करत होता, तेथून त्याने धाव ठोकली होती आणि अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पोहोचला. जवळपास 15 ते 20 पावलं धावत जात असताना बॉल अडवलाय. जबरदस्त फिल्डिंग. यावेळेला चांगलं टायमिंग आहे. पिकअप शॉट. बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कुणालच्या बॅटमधून हा दमदार हिट. षटकार. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पिकअप शॉट होता. बाउंड्री लाईनच्या पलीकडे कुणालच्या बॅटमधून आलेला पहिला षटकार. टीमची धावसंख्या 8 वर. मागच्या मॅच मध्ये देखील कुणाल जबरदस्त खेळला होता. 35 धावा बनवल्या होत्या. फुलटॉस. यावेळेला ऑफ साइडला कव्हरच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. चौकार. ऑफस्टम्पच्या बाहेर फुल टाकला होता, त्याला उडवला कव्हरच्या डोक्यावरून आणि अजून एक चांगला चौकार पाहायला मिळाला बॅटर कुणालच्या माध्यमातून. चांगली सुरुवात करून दिली. चौकाराच्या मतीने स्कोरबोर्ड 12 वर जाऊन पोहोचले. लेफ्ट ओव्हर द विकेटने कुणालसाठी पुढ्यात टाकल्या. पुन्हा एकदा ऑन साइडला उडवलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा कडक षटकार. ऑफ साइड ऑन साइड दोन्हीकडे चांगले फटके सजवत असताना फलंदाज कुणाल खरपूस समाचार घेतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये संजोगचा. मागच्या मॅच मध्ये संजोगनं चांगला मारा केला होता. 2 डावखुरे बॅटर समोर असताना त्याने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु या मॅच मध्ये कुणाल त्याच्यावर तुटून पडलेला आहे. कुठेतरी चुका होत आहेत. गोलंदाजी स्लॉट मध्ये होते. एक फुलटॉस बॉल देखील पाहायला मिळाला, त्याचा देखील फायदा घेतलाय फलंदाज कुणालनं. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा उडवलाय. यावेळेला टायमिंग तेवढं विशेष नाहीये, परंतु फिल्डर थोडासा दूर आहे. पहिल्या बाउन्सवर बॉल फील्ड केला गेलाय. तोपर्यंत फक्त मिळते 1 धाव. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचलीये 19 या आकड्यावर आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 19 विदाउट लॉस. देवयानी कन्स्ट्रक्शन्स वारलीपाडा टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना कुणालने चांगलं आक्रमण चढवले. सचिनजी गोरले साहेब यांच्या माध्यमातून षटकारांची हॅट्रिक केली तर वारलीपाडा टीमला 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. दमदार सुरुवात केली. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल आणि सक्सेसफुल सुरुवात करून दिली. 2 षटकार 1 चौकार कुणाल कासरेच्या खात्यामध्ये आले. प्रभावित केलं. आक्रमण चढवायला पहिल्याच बॉल पासून त्यांनी सुरुवात केली आणि 19 धाबा देखील जमा झालेत. पहिले 6 बॉल त्यांनी फेस केले. शेवटच्या बॉलवर सिंगल पूर्ण केले आणि पुन्हा एकदा कुणाल कासरीला आपण स्ट्राईक एंडवर पाहू शकता. कुणालच्या सोबतीला त्याचा बंधू आहे कपिल. कुणाल कासरे, कपिल कासरे आणि किरण कासरे या कासरे बंधूंची नेहमीच चर्चा असते जेव्हा जेव्हा हा वारलीपाडा संघ खेळत असतो. हो, हे कासरे कचाकच मारण्यासाठी ओळखले जातात. जबरदस्त फटके ते नेहमीच सजवत असतात. म्हणूनच गोलंदाजांनी सावध राहिलं पाहिजे, कारण कासरे बंधूंच्या कचाट्यात बॉल सापडला की मग त्याची दुर्दशा होणारच. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागणार आहे. D11 भोकरी आयोजित ही स्पर्धा आहे. माजी सरपंच माजी उपसरपंच चषक 2026. गोलंदाजीसाठी कुणाल. फलंदाज देखील कुणाल. मात्र पहिला बॉल चांगला आहे. जास्त वेग नव्हता. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्लोवर बॉल पिक करू शकला नाहीये फलंदाज कुणाल. आजच्या दिवसामध्ये स्लॉग स्वीपचे फटके चांगल्या पद्धतीने सजवलेत कुणालने. कुणालच गोलंदाज आहे, परंतु कोणता कुणाल आता कोणावर भारी हे पाहावं लागेल. पहिला बॉल डॉट आलाय. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला क्विकर बॉल. आता वेगानं बीट केलंय. आणखी एक चांगला बॉल. या अगोदरचा बॉल थोडासा खाली राहिला. यावेळेस लेंथ थोडीशी मागे खेचली. थोडासा बाउन्स देखील पास झाला. 2 बॉल डॉट आलेत. म्हणजेच पहिल्या 2 बॉलवर वर्चस्व राहिलं गोलंदाज कुणालचं. सलगचे 2 डॉट चेंडू. थोडंसं प्रेशर आता फलंदाजावर वाढत चाललेलं आहे. मागच्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग झाली आहे आणि आता स्कूप करण्याचा प्रयत्न. बॅटच्या खालच्या टोकाला लागलाय. हवेत गेलाय. सोपा झेल. धरतीला दान.
आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिला गेलाय फलंदाजाला. अगदी सोपा झेल होता. लड्डू कॅच. होय, खूपच सोपा होता. स्कूप करण्याचा प्रयत्न, प्रॉपर संपर्क करू शकला नाही. बॅटचा अगदी बॉटम एजचा संपर्क झाला होता आणि शॉट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अगदी सोपा झेल, उंची देखील कमी होती. कॅच ड्रॉप झाली, एक सिंगल येते आणि सिंगलच्या नंतर स्ट्राईक इनवर कपिल कासरीला आपण पाहतोय. गोलंदाजी अगदी चाणाक्ष पद्धतीनं केली जाते या षटकामध्ये कुणालकडून. लेंथ बॉल होता. ऑन द राईज ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सरळ बॉल विकेट किपरच्या हातात. आणखी एक डॉट डिलिव्हरी या षटकामध्ये. फक्त एक धाव आतापर्यंत 4 बॉल्स मध्ये खर्च केलेली आहे कुणालनं. लाजवाब गोलंदाजी. व्हेरिएशन दाखवतो गोलंदाजी करत असताना कुणाल. 3 बॉल डॉट आलेत, परंतु समोर उत्तर दिलं जाईल का? फोर्सिंग स्ट्रोक, बॉल हवे ते क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, प्रयत्न केले, कॅच जरूर सुटली आहे. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. बॉल अगदी चाललाय नॉनस्ट्राईक एंडकडे आणि धावबाच्या रूपाने कुणालची विकेट. फलंदाज बाद. पहिला झटका लागत असताना वारलीपाडा टीमला. कौतुक करावं लागेल फिल्डरचं. झेल तर फारच कठीण होता, कारण तो सीमारेषेलगत फिल्डिंग करत होता. सर्कलच्या थोडासा बाहेर बॉल आपल्याला लँड होताना दिसत होता. तिथपर्यंत धाव ठोकली होती. बॉल हातातून निसटला खरा, परंतु तदनंतर रनआउटच्या रूपात विकेट मिळाली आहे. मोठी विकेट. कुणाल बाद झालाय. चांगली सुरुवात कुणालने जरूर केली होती, परंतु मागच्या ओव्हरमध्ये जरूर त्याच्यावर देखील बंधन लावण्यात आलं, विशेषतः या षटकामध्ये. हे दुसरं षटक आपण बघतोय. शेवटचा बॉल बाकी असेल. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 21ला 1. नवीन बॅटर महेश. नॉन स्ट्रायकर सेंडला. स्ट्रायकिंग एंडला कपिल कासरे. कपिलला आता मोठे फटके खेळावे लागतील. फक्त 7 चेंडूंचा खेळ आता या डावामध्ये बाकी आहे. आणि आता हा मोठा फटका, परंतु मिसटाईम आहे. फिल्डर बॉल खाली. लॉंग ऑनचा खेळाडू पोहोचलाय. आणखी एक कॅच ड्रॉप. कॅचिंग फारच सुमार दर्जाची पाहायला मिळाली आहे. आणि फक्त पाली संघाचंच नाही, तर हे बऱ्याचशा संघांच्या बाबतीत घडलेलं आहे. धावचीचीच मात्र संधी आहे आणि आणखी एक विकेट फेकली गेली आहे. काय चाललंय मैदानामध्ये? होय, चाललंय तर क्रिकेट, परंतु 3 झेल सोडले गेलेत. सुरुवातीला शॉर्ट फाईनल एक थर्डमॅन मध्ये कॅच सुटली, त्यानंतर एक कॅच थोडीशी कठीण होती, परंतु हा देखील झेल सोपा होता. 3 कॅच सुटले. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेट गेलेत आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वर. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या होत्या, जिथे कुणालने चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करून दिलं कुणाल या गोलंदाजाने, ज्यांनी धाबा खर्च केला 4 आणि 2 विकेट आले. धावाच्या रूपाने 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. धावा रोखल्या गेलेत. विकेट आलेले आहेत ते महत्त्वाचं आहे. विकेट रनआउटच्या रूपात जरूर आलेले आहेत. गोलंदाजाला जरी विकेट मिळाली नसली तरी मात्र श्रेय तर गोलंदाजालाच जात आहे, कारण त्याने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. फलंदाजांना बांधून ठेवलं आणि त्यामुळेच आपण बघतोय की फलंदाजांनीच चुका केलेल्या आहेत. धावा घेण्याच्या बाबतीत चुका झालेल्या आहेत. 2 महत्त्वाचे फलंदाज रनआउटचे शिकार झालेत. शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत. देवयानी कन्स्ट्रक्शन्स वारलीपाडा संघ प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर या क्वार्टर फायनल मॅचमध्ये आवाज पाली संघ त्यांना फाईट करतोय. शेवटचं षटक, जबाबदारी पवनच्या खांद्यांवर. आजचा हा दिवस कुठल्या संघाच्या नावावर असेल? षटकातील पहिला बॉल, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. विट मिळाली आहे. जबरदस्त फटका, लॉफ्टेड स्क्वेअर कट आणि बॉलला पाठवलंय पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नेत्रदीपक चौकार. जबरदस्त टायमिंग. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. राऊंड द विकेटने जात असताना चेंडूला येऊ दिलं, त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला आणि पॉइंटच्या डोक्यावरून उडवला. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकाराने पवनचं स्वागत केलंय कपिलने. आपला क्लास दर्शवत असताना फलंदाज ह्या बॉलवर बॅकफुटला जात असताना खूप सुंदर असा स्क्वेअर कट होता. तिकडे प्रोटेक्शन देखील नव्हतं डीपमध्ये. मोठा एरिया खाली होता पॉइंटचा. चौकारानं सुरुवात शेवटच्या षटकाची. धावसंख्या जाऊन पोहोचली 27 वर. पवनसाठी सुवर्ण संधी. नितीन पडवल यांच्या माध्यमातून विकेटची हॅट्रिक जर घेतली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइस दिले जाईल. पवन पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने फ्रंट फूट ओपन करत असताना पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस डॉट बॉल संपर्क करू शकला नाहीयेत कपिल. पुन्हा एकदा संधी तर होती, परंतु कदाचित आता डीप पॉइंटला फिल्डर सेट करण्यात आलेला आहे, त्यामुळे थोडासा डबल माइंडेड होताना दिसला फलंदाज. थोडासा त्याच्या समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं द्वंद्व आहे. फुल लेंथ बीट केलंय. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, परंतु त्याचं चोख प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज पवन. 2 बॉल डॉट आलेत. कपिलला शांत ठेवले गेले.
एक चौकार जरूर आला, परंतु व्हेरिएशन देखील पाहायला मिळतो. 2 बॉल हॅफ ट्रकर होते, त्यानंतर फुल लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल यावेळेला उडवलाय ऑन साईडला. 100% टायमिंग पाहायला मिळत नाहीये. डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग, फेक थोडीशी संत आली आहे, त्याचा फायदा घेत आहेत फलंदाज. 2 धावा कंप्लीट. थोडी धोकादायक होती ही धाव देखील, मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या जोरावर धावसंख्या वारलीपडा संघाची जाऊन पोहोचले 29 वर. 29 जास्त मोठी धावसंख्या नाहीये, परंतु आता कंडिशन्स फार बदललेले आहेत. दिवसाचा हा शेवटचा सामना आहे, सूर्य अस्ताला चाललाय. शेवटचे 2 बॉल्स बाकी. पुल करण्याचा प्रयत्न केलाय देखील, परंतु मिस टाइम फटका. नो मॅन्स लँड मध्ये 2 खेळाडू प्रयत्नशील होते, दूर राहिलेत. पुन्हा एकदा दुहेरी धाव पूर्ण केली जात आहे. धावांसाठी खरं तर संघर्ष करावा लागलाय. टायमिंग अचूक जुळवता येत नाहीये. कपिलला धावा धावून घ्याव्या लागतायत आणि त्यामुळे थोडी एनर्जी देखील जाते. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 31. शेवटचा बॉल शिल्लक आहे. एक चांगलं टार्गेट नक्कीच सेट झालंय, ज्यामध्ये चांगली मॅच बनू शकते. शेवटचा बॉल पवनचा कपिलसाठी राऊंड द विकेटने. यावेळेस मिस टायमिंग आहे. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक दूरवरून येतील समोर. कॅच पकडण्याचा प्रयत्न, कॅच सुटली. एक धाबाली, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, धावबाची संधी आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. 3 ओव्हरचा समाप्त खेळ होतोय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना देवयानी कंस्ट्रक्शन वारलीपाडा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 वर आणि सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या इनिंग मध्ये 34 धावांची आवश्यकता असेल आवाजस्फोट पाली टीमला. याचे सर विचार केला तर धावा तर चांगल्या जमा झाल्यात. एक चांगलं फायटिंग टोटल सेट केले. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धाबा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये कुणालने कमालीची गोलंदाजी केली. 2 धावाच्या रूपाने विकेट आल्या. 4 धाबा त्यांनी खर्च केल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावा पवनने खर्च केल्यात. ही मॅचची समरी पहिल्या इनिंगची आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना कुणाल कासरेने सुरुवात चांगली करून दिली. 20 धावांचं त्याने योगदान दिलं. कपिलने साथ त्याची चांगली दिली. महेशला खातं ओपन करता आलं नाही, तो बाद झाला आणि किरणला देखील एकही बॉल फेस करण्याची संधी मिळाली नाही. 33 धावा जमा झाले. 34 लक्ष आहे. सरासरीचा विचार केला तर 11+ धावा जमा करावे लागतील. परंतु सामना महत्वाचा आहे. क्वार्टर फायनलचा सामना जर तुम्ही जिंकला तर तुमचा प्रवास सुरू राहील आणि तुम्ही टॉप 3 मध्ये पोहोचाल. जी हाँ, टॉप 3 में पहुंचना मतलब एक ट्रॉफी आपके लिए लागू हो जाती है. पहली टीम बनी है इस टूर्नामेंट में टॉप 3 में पहुंचने वाली वेताल स्पोर्ट्स दलेपाड़ा. कल अंतिम मैच में D11 भोकरी टीम को उन्होंने परास्त किया था और काफ़ी रोमांचक वो क्वार्टर फाइनल मैच रहा था. कुछ उसी तरह से ये मैच भी हो सकता है. ये स्कोर ज़रूर इतना बड़ा स्कोर नहीं है, लेकिन फिर भी फाइटिंग टोटल है. 33 रन बने हैं. 34 रन बनाने के लिए भी अच्छी बैटिंग करनी पड़ेगी पाली टीम को, क्योंकि देवयानी कंस्ट्रक्शंस वारलीपाड़ा टीम के पास बॉलिंग बहुत अच्छी और उनकी फील्डिंग भी बहुत ही ज़बरदस्त मानी जाती है. वो भी एक प्लस पॉइंट उनका रहता ही है. तो ऐसे में इतना आसान होने वाला नहीं है. पहला ओवर मुझे लगता है बहुत ही इंपॉर्टेंट रहेगा. पावर प्ले वहाँ पर यदि अच्छी गति से रन्स बल्लेबाज बनाने में कामयाब हो जाते हैं तो थोड़ा सा इजी हो सकता है पाली टीम के लिए. लेकिन पावर प्ले में यदि रन आए नहीं, मानो 10 के भी नीचे रन बनते हैं, तो फिर बहुत मुश्किल हो सकता है ये रन चेज. मजा आएगा मैच में. मजा तर नक्कीच येणार आहे, कारण का दोन्ही टीमचा विचार केला तर कागदपत्री त्यांच्या कागदावर ज्यांची नावं आहेत 11 खेळाडू दोन्ही टीममध्ये चांगले आहेत. दोन्ही टीममध्ये चांगले भरणे असलेले खेळाडू आहेत. एकीकडे पाली टीमची बॅटिंग देखील संपूर्ण दिवसामध्ये चांगली राहिली, तर वारलीपाडा टीमच्याकडे देखील सागर असेल, त्याचबरोबर कुणाल किंवा कपिल असे गोलंदाज चांगले आहेत. सागरने विशेष करून प्रभावित केलं. मागच्या 2 सामन्यामध्ये त्याची इकॉनॉमी खूप चांगली राहिली. टीम मीटिंग झाली. पाहूया या मॅचचा निकाल काय असेल. काही मिनिटांमध्ये या मॅचचा निकाल तुमच्या समोर पोहोचेल. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या स्पर्धेला लाभला गेले. यूट्यूबच्या माध्यमातून, प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या स्मार्टफोनपर्यंत पोहोचवली गेली आहे. तिथे देखील कित्येक प्रेक्षक दररोज या स्पर्धेचा आनंद घेतात. सर्व प्रेक्षकांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. या स्पर्धेला आकर्षक ट्रॉफ्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची भगवान शेठ बोहीर भगवती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून लाभली गेली. सन्मान चिन्ह पंडितजी माली आणि उमेश कतोरे या इवन जोडीच्या माध्यमातून लाभली गेली. विपुलजी जाधव उपसरपंच आहेत, ज्यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफ्या सिरीज बॅटर, बॉलर आणि फिल्डिंगसाठी दिली गेली. त्यांचं विशेष धन्यवाद. खानिलगावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब राहुल दलबी यांच्याकडून बॅट असेल. सायकल सचिन गोरले यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली आहे. शूज जतीन पालवी यांच्या माध्यमातून लाभले गेले. डीजीची व्यवस्था प्रताप देसले यांनी केलेली आहे. टॉस जिंकलेल्या कॅप्टनला भारत जाधव यांच्या माध्यमातून थंड पे दिले गेले. सर्वांचा आभार व्यक्त करतोय. माजिद शेख असतील, नितीन गोरले, दीपक सोष्टे यांचे देखील आभार. रणजित कदम, प्रभाकर पडवल, भालचंद्र गोरले यांचं देखील विशेष सहकार्य. नितीन पडवल, बंटी जाधव, प्रवीण पष्टे यांच्याकडून देखील विशेष सहकार्याची भावना व्यक्त केली गेली. बॉलांची व्यवस्था सुरेश गोरले आणि रोशन माली यांनी केलेली आहे. भूषण माली यांनी पाण्याची व्यवस्था केली. प्रथम क्रमांकाची रोख रक्कम महादेव अप्पा गोरले, द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम देखील त्यांच्या माध्यमातून लाभली गेली आणि तृतीय क्रमांकाची रोख रक्कम जय एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रितेश
माली यांच्या माध्यमातून लाभली आहे. सर्वांचा आभार. जाऊया सामन्याकडे. दुसऱ्या डावामध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. 11 प्लस सरासरी गाठायची. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली. एकीकडे लेफ्ट हँड बॅटर पवन आणि दुसरीकडे कुणाल आणि पहिल्या ओव्हरची जबाबदारी गोलंदाज कपिल कासरेने स्वीकारली आहे. पवन तरने पहली गेंद का सामना करने के लिए तैयार होते हुए 34 रनों की चुनौती. बढ़िया गेंद, खतरनाक गेंद थी ये. ज्यादा शॉट नहीं रखा था, जस्ट बैक ऑफ लेंथ, लेकिन बाउंस काफी अच्छा और पूरी तरह से छकाया वहां पर बैट्समैन को. एक परफ्यूम बॉल जो कहते हैं हम, उस तरह की डिलीवरी थी. हो, अगदी बरोबर. अगदी कानाच्या जवळून सांगून गेलं पवनला की हा खेळता येणार नाही. दुसरा बॉल थोडासा खाली राहिला, उजव्या स्टिचच्या बाहेर होता. विकेट किपरने चांगले प्रयत्न केलेत. अडवला बॉलला सागर त्या ठिकाणी होते. व्हेरिएशन पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवर थोडीशी आपटी दिली, त्यानंतर दुसरा बॉल थोडासा खाली होता, परंतु वाईटचा इशारा. काफी अनुभवी गेंदबाज है कपिल कासरे. कंधे काफी मजबूत है उनके. इस बार स्विंग किया ऑन साइड में, हवा में गेंद, वहां पर खिलाड़ी है काउ कॉर्नर पर, कोई गलती नहीं. बढ़िया कैच और विकेट गिरता हुआ पहला. पवन 0 पर आउट. अगदी पुढ्यात टाकला होता, टायमिंग साध्य करता आले नाही. मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालं. समोर उडवण्याचा प्रयत्न केला. समोर कॅप्टन महेश त्या ठिकाणी होते आणि चांगला झेल, शून्याचा चष्मा परिधान केला. पवनने खातं देखील त्याला ओपन करता आले नाही आणि एक या धावसंख्येवर पहिला झटका लागलाय आवाजपूट पाली टीमला. देखिए अभी तक पवन बहुत अच्छा खेल रहे थे इस टूर्नामेंट में, लेकिन आखिरी मैच में कई बार ये होता है, जो बल्लेबाज दिन भर अच्छा खेलता है फिर आखिरी मैच में वो जल्दी आउट हो जाता है. ऐसे में टीम पर काफ़ी दबाव बनता है. पिछले मैच में ज़बरदस्त शुरुआत की थी पवन ने, 23 रन बनाकर आउट हुए थे. उसके बाद कुणाल ने 28 रन बनाए थे आखिरी ओवर में. अब कुणाल पर जिम्मेदारी बढ़ जाती है, पवन जल्दी आउट हुए हैं. नए बैट्समैन संजोग भी बहुत ही महत्वपूर्ण ऑलराउंडर माने जाते हैं बायत के बैटर को रिप्लेस करते हुए. लेकिन शॉट तो दाहिने हाथ के बैट्समैन की तरह खेला है. स्विच हिट इनफील्ड के ऊपर से, फील्डर पीछा करते हुए, लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. संजोगने देखील आल्यानंतर तो खेळाडू कक्षामध्ये सेट झाला होता. आल्यानंतर स्विच हिट केला. पहिल्याच बॉल फेस करत असताना चौकाराने आपलं खातं ओपन केलं. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली. इम्प्रोवाइज क्रिकेट पहली गेंद पर संजोग द्वारा. और फिर से वही कोशिश, इस बार भी गेंद निकल गई है. दो खिलाड़ी गेंद के पीछे, लेकिन आउटफील्ड बहुत ही फास्ट. अब की बार 22 के रूप में 4 रन. नशिबाची साथ आता लाभत असताना पाली टीमला नशिबाचा चौकार येतोय. बाउन्स होता आणि स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. विकेट किपरच्या डोक्यावरून उडत असताना 2 क्षेत्ररक्षक मागे होते, त्यांना देखील बीट केलं आणि पाठलाग सध्या सुरू होता, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर फॉन्स्टो बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा नशिबाचा बायच्या रूपाने आलेला दुसरा चौकार. चौकाराच्या मतीने धावफलक 9 वर. रनों का आना जरूरी और रन्स आते हुए. फिर से बढ़िया गेंद, अच्छी रफ्तार निकाल रहे हैं. और देखिए वो गुडलेन से भी हल्का सा आगे भी जब पिच करते हैं तो वहां से भी उनको अच्छा उछाल मिलता है, क्योंकि कंधे काफी मजबूत है, कंधे का जोर लगाते हैं जब गेंदबाजी करते हैं कपिल कासरे. ये खासियत है उनकी. फुलर लेंथ, लेकिन इस बार लेग स्टंप के बाहर भटकते हुए. वाइड गेंद, स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन 1 विकेट के नुकसान पर, और 24 रनों की जरूरत टॉप 3 में पहुंचने के लिए आवाज पाली टीम को. गतीचा वापर चांगलाच करतो कपिल या ओव्हरमध्ये. ओव्हर विकेटने यावेळेस हुक केलाय आणि बॉलला मागे पाठवले. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक पोहोचले. वाह, काय जबरदस्त झेल. फलंदाज बाद संजोग. काय जबरदस्त झेल जयेशने पकडलाय. अगदी मागे धावत जात असताना चांगला झेल. दोनों टीमों के बीच में मैं मानता हूं कि ये एक अंतर साबित हो सकता है, फील्डिंग का अंतर, क्योंकि हमने पहले हाफ में देखा कि काफ़ी कैचेस ड्रॉप हो रहे थे. आवाज पाली टीम के खिलाड़ी कैच तो पकड़ ही नहीं रहे थे, लेकिन यहाँ पर देखिए वारलीपाड़ा टीम क्षेत्ररक्षण में हमेशा जान लगाती है. बहुत अच्छी फील्डिंग साइड मानी जाती है पड़गा टेनिस क्रिकेट में. बहुत बड़ा झटका लगा है. संजोग निराश होकर पेविलियन में लौटते हुए 4 रन बनाए उन्होंने 10 पर 2. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा जरूर राहिलेत, परंतु 2 विकेट महत्वाच्या गमावलेत. पवनची विकेट महत्वाची होती. संजोगने देखील चौकाराने सुरुवात केली होती. 3 बॉल त्यांनी फेस केले, तो देखील जास्त काही खेळपट्टीवर राहू शकला नाही. आणि आता कुणालची साथ देण्यासाठी विनायक आलेत. 12 बॉलमध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे, म्हणजेच 12ची सरासरी इथून गाठायची. विनायक तरने भी एक काफ़ी अनुभवी खिलाड़ी माने जाते हैं. कुणाल अब स्ट्राइक पर रहेंगे. पहले ओवर में कोई भी गेंद खेलने का मौका उनको नहीं मिला. 12 गेंदें शेष है, 24 रनों की जरूरत. मैच बेहद रोमांचक स्थिति में.
गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केलाय. मागच्या काही सामन्यामध्ये दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी सागरवर दिली जाते होती ती, परंतु आता महेशने ती स्वीकारली आहे. सागरकडे गती आहे, इकॉनॉमी त्याची संपूर्ण दिवसामध्ये चांगली राहिली आहे. थोडंसं गेम प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळतं वारली पेटा टीमच्या माध्यमातून. जी हाँ, अलग प्रकार की रणनीति यहाँ पर देखने को मिल रही है. बायत के गेंदबाज को आक्रमण पर लाया गया है. हवाएं तेज बहती हुई, लेकिन हवा की दिशा थोड़ी सी बदल गई है. अब बॉलर की तरफ से हवाएं बह रही है वो बैट्समैन की दिशा में, यानी कि पीछे की तरफ तेज हवाएं बह रही है बैटर के लिए. और पीछे की तरफ ही खेल दिया है, फुल पर लेकर घुमाया, 4 रन. बढ़िया शॉट. चांगला स्ट्रोक बॅटवर घेतला आणि फाईन क्षेत्रामध्ये फेकून दिला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या फलीकडे चौका राहिलाय महेशच्या विपक्षामध्ये. जोपर्यंत कुणाल आहे तोपर्यंत अशा पल्लवीत असतील पाली टीमच्या, कारण का सलामीचा वीर आहे आणि त्याने दाखवून दिले की मी देखील चांगले फटके ठोकू शकतो. पहिलाच बॉल फेस केला चौकाराला, चौकारच्या मतीने धावफलक 14 वर. अच्छी शुरुआत है इस ओवर की कुणाल के लिए, अच्छी शुरुआत है आवाज़ पाली टीम के लिए. जब जब बाउंड्री आएगी तब तब दबाव वारलीपाड़ा टीम पर बनेगा, लेकिन डॉट डिलीवरीज यदि गेंदबाज करेंगे तो फिर बैट्समैन सोचने पर मजबूर हो जाएंगे. तो दबाव यहाँ से वहाँ होता हुआ नजर आएगा पूरे मैच में. दोनों भी बेहतरीन टीमें खेल रही है. आज दिन भर ज़बरदस्त प्रदर्शन रहा है वारलीपाड़ा और पाली टीम का. अगली गेंद लेकर गेंदबाज लेफ्ट आर्म राउंड द विकेट. इस बार फुल लेंथ, अब की बार डॉट डिलीवरी. लॉफ्ट करना चाहते थे लेकिन चूक गए. लॉफ्ट तर करायचाच होता, परंतु वेगाने बॅट ऑन साईडला फिरवली होती आणि गतीचा वापर या विलीस भैंचा पाहायला मिळाला. थोडासा खाली राहिला पिचिंग झाल्यानंतर, पुढे टाकला होता, उडवता आला नाहीये. 10 बॉलमध्ये अजूनही 20 धावांची गरज. एक एक गेंद काफ़ी महत्वपूर्ण, एक एक रन काफ़ी क्रूशल. इस बार पीछे जा रही है, देखना है बैट से या नहीं. डायरेक्ट हिट की जरूरत, यहाँ पर निशाना चूक गया. बॉलर के भी हाथ में आती तो भी विकेट मिल सकता था. तालमेल की कमी थी, लेकिन बाल बाल बच गए बैटर. 22 के रूप में सिंगल. डायरेक्ट हिट झाला असतं तर क्रॉस झाला नव्हता. कदाचित कुणालच्या रूपाने विकेट आली असती, परंतु डायरेक्ट हिटची आवश्यकता देखील नव्हती. गोलंदाज तिकडे पोहोचत होता, विकेट आली असती जरूर. कोणता तरी बॅटर बाद झाला असता, एक धाव देखील तिचं देखील रक्षण झालं असतं, परंतु सिंगल येते आणि सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या आता 15 वर जाऊन पोहोचते. अजूनही 9 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे, संपलेले नाहीये, परंतु थोडंसं पाड जड झाले वारलीपाडा टीमचं. देखिए बराबरी का ही माना जा सकता है अभी भी संघर्ष मेरे ख्याल से, क्योंकि 2 ही तो विकेट गिरे हैं और अभी भी 2 अच्छे बल्लेबाज क्रीज पर है, कुणाल और विनायक तरने. विनायक के पास स्ट्राइक. पाली टीम भी एक ऐसी टीम है जिनके पास काफ़ी बायत के बल्लेबाज रहते हैं. बड़ी पुरानी परंपरा चली आई है उनकी. आज ओम साई पड़गा टीम में भी लगातार 3 लेफ्टी बैटर्स हमने देखे थे. 9 गेंदे 19 रन. स्विंग किया ऑन साइड में, गजब का स्ट्रोक, झन्नाटेदार हिट, 6 रन. काय जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं बॅटर विनायकच्या माध्यमातून. पहिलाच बॉल त्यांनी फेस केला, अगदी पुढ्यात टाकला होता. ऑन साईडला बॅट स्विंग करून दिली, अगदी चेंडूला बॅटच्या मिरिटवर घेतला. डाबा पाय थोडासा बाजूला सरकवत असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा उत्तुंग षटकार ठोकलाय आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये आता वर्चस्व दाखवायला सुरुवात केली आहे विनायकने. एक षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली. आता 8 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता. म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, ती वेळ बदलवण्याची वेळ आली. सामना देखील महत्वाचा हे विनायकला माहित आहे आणि विनायकने षटकार ठोकलाय. ये ओवर अभी तक काफ़ी अच्छा घटा है बैटिंग साइड के लिए, पाली टीम के लिए. 4 गेंदों में 11 रन आ चुके हैं महेश के इस ओवर में. पहली गेंद पर चौका, उसके बाद डॉट डिलीवरी थी, फिर एक सिंगल और फिर ये सिक्सर विनायक तरने के बल्ले से. बॉटम हैंड का अच्छा इस्तेमाल किया उन्होंने, बिल्कुल उनके पाले में गेंद आई थी, उसका भरपूर फायदा उठाया. 8 गेंदे और 13 रन, यह है समीकरण. क्रिकेट बड़ा ही अद्भुत खेल है. गेंदबाज फिर से क्या वापसी कर सकते हैं? हाँ बिल्कुल, लेंथ डिलीवरी, फिर से उसी दिशा में स्विंग करना चाहते थे मिड विकेट स्क्वेयर लेग की तरफ, लेकिन बीट हुए. अच्छी गेंद. थोडीशी बोटं फिरवली. लेफ्ट हँड बॅटर समोर आहे हे माहिती आहे गोलंदाज महेशला आणि त्याच्यासाठी ऑफ कटर म्हणजे तो लेग कटर करतो आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेत असताना डॉट बॉल. 7 बॉल आणि आता 13 धावांची गरज, म्हणजे येणारा बॉल दोन्ही टीमसाठी निर्णायक असेल. एखादा मोठा फटका शिरकाव करण्याची संधी मिळेल पाली टीमला, परंतु डॉट बॉल आला तर दबाव मिळेल. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल चालाय मागे, वेगाने बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार येतोय. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 विकेट आणि धावा जाऊन पोहोचतात 25 वर. 6 बॉल 9 धावांची गरज. रोमांचक स्थितीमध्ये सामना गेलाय, चित्तथरारक मॅच.
महंगा ओवर रहा महेश द्वारा, 15 रन खर्च किए। फील्डिंग लगानी है प्लीज, वारलीपाड़ा टीम फील्ड सजाना है आपको, समय का ख्याल रखें। 6 गेंदें शेष है और 9 रनों की आवश्यकता आवाज पाली टीम को यह मुकाबला जीतने के लिए और टॉप 3 में पहुंचने के लिए माजी सरपंच एंड माजी उप सरपंच कप 2026 में। बहुत ही चतुराई भरी बल्लेबाजी, पिछले ओवर की आखिरी गेंद, हालांकि थोड़ा रिस्की स्ट्रोक भी था लेकिन फाइन स्वीप किया था, शॉट फाइन लेग सर्कल के अंदर था, उस फील्डर को बीट करने में कामयाब रहे और चौका बटोर लिया वहां पर विनायक ने। तो ये अनुभव है विनायक का, लेकिन अब आखिरी ओवर में कौन अपने नर्व्स को काबू में रखेगा, क्योंकि कई बार टेक्निक से भी ज़्यादा मैटर करता है इस आखिरी ओवर में दबाव को झेलने वाली बात। दबाव तो फिलहाल बॉलिंग साइड पर ज़्यादा है, बैट्समैन पर भी दबाव रहेगा क्योंकि खेल खत्म नहीं हुआ है, 9 रन अभी भी बनाने हैं। तो ये माइंड सेट का भी गेम हो जाता है आखिरी ओवर में जब बात आती है। होय, अगदी बरोबर. तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी सागरवर आहे, सलामीचा वीर कुणाल खेलपट्टीवर आहे, हे देखील विसरून चालणार नाही. आणि विनायकने चांगली साथ दिली, त्यांनी देखील 3 बॉल फेस करत असताना 10 धावांचं योगदान दिले. 6 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. तर सिंगल डबलने प्रवास सुरू ठेवतील, खराब बॉलवर आक्रमण होईल, कशा पद्धतीने क्रिकेट, कशा पद्धतीने सामना होईल याचा निकाल काही मिनिटांमध्ये तुमच्या समोर असेल. वही तो मेन बात है, दुविधा रहती है कभी कभी जब इस तरह का इक्वेशन होता है। पहली गेंद पर आक्रमण करना चाहते थे, स्क्वायर लेग की तरफ खेलने का प्रयास था, पैर पर लगी गेंद गई है, वहां पर शॉट बैकवर्ड पॉइंट पर सिंगल मिलेगा लेग बाइट्स के जरिए। अब स्ट्राइक विनायक के पास, गेंदें बची हैं 5, पाली टीम को चाहिए 8 रन. 5 मध्ये 8 धावांची गरज आहे. अजून एखादा डॉल बॉल आला किंवा निर्धाव बॉल आला किंवा एखादी सिंगल धाव आली तर थोडासा प्रेशर वाढेल, परंतु एखादा चौकार मोठा फटका आला तर तो प्रेशर जो वाढलाय तो रिलीज होऊ शकतो आणि ती क्षमता विनायकमध्ये आहे. एक षटकार चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळालं आहे. कम से कम शायद बल्लेबाज ये सोच रहे हैं कि एक बाउंड्री तो प्राप्त करनी है। हालांकि ये रन्स ऐसे हैं कि वो दौड़कर भी बन सकते हैं यदि डबल्स लिए जाते हैं तो, लेकिन वो भी इतना आसान नहीं होता है हर गेंद पर डबल दौड़कर लेना। तो बाउंड्री आएगी तो फिर काम काफ़ी आसान बन सकता है। क्या बड़े शॉट के लिए जाएंगे विनायक? सागर अगली गेंद लेकर, पैर पर टकराई है, अपील, मौका रनआउट का, डायरेक्ट हिट की थी जरूरत, तीनों स्टंप सामने थे गेंदबाज के, लेकिन निशाना खता होता हुआ बाल बाल बच गए बल्लेबाज कुणाल। फिर से लेग बाइट्स का इशारा, पहली 2 गेंदों पर 2 सिंगल्स, दोनों भी लेग बाइट्स के जरिए। मैच में रोमांच बढ़ता हुआ दीपक। होय, हृदयाचे ठोके वाढवले त्या मॅचने. 4 बॉलमध्ये आता 7 धावांची आवश्यकता आहे. कदाचित सागर लगोरीचा खेळ कमी खेळला असावा. समोर 3 स्टंप दिसत होते परंतु हिट करता आलं नाहीये, परंतु आता मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. 2 बॉल वारलीपाडा टीमच्या बाजूने आले, 2 सिंगल खर्च झाले. 4 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. एखादा बॉल अजूनही डॉट आला किंवा सिंगल आली तर दबाव वाढवेल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. बहुत ही इंपॉर्टेंट गेंद बल्ले पर लिया, इस बार स्वीप कर दिया है, बहुत अच्छा शॉट लॉन्ग लेग पर, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन, महत्वपूर्ण बाउंड्री कुणाल के बल्ले से। अब कहीं ना कहीं फेवरेट नजर आ रही है एक बार फिर से टीम। 3 गेंदे और 3 रन चाहिए, चेजिंग कंपल्सरी। डीजे वाल्याने खूप छान गाणं वाजवलं, आता तरी देवा मला पावशील का. दोन्ही टीमचे समर्थक आता देवाचा धावा करू लागले असतील की देवा हा सामना जिंकलो तर एक ट्रॉफी आमच्या गावामध्ये येईल. 12 प्रतिनिधींच्या हृदयाचे ठोके भरपूर वाढले असतील. ईसीजी चेक केली तर हाय असेल, यात काही शंका नाही. चौकार जरूर आहे परंतु मॅच संपली नाहीये, कारण का सागर आहे. काही परिवर्तन केलेत दुसऱ्या इनिंगमध्ये, जसं आपण उल्लेख करत होतो की सातत्याने मागच्या सामन्यामध्ये सागरने दुसरं षटक हाताळलं होतं. तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी त्याच्याकडे दिली. गतीचा वापर तो चांगलं करतो, परंतु आता 3 मध्ये 3 डिफेन्स करायचे आहेत. और उनकी गति का ही इस्तेमाल करते हुए चौका बटोरा पिछली गेंद पर। कुणाल ने टॉप एज, गेंद हवा में, मौका, लेकिन मौका गवा दिया और चौका। इसके साथ ही मैच फिनिश होता हुआ आवाज पाली टीम ने यह मुकाबला जीत लिया है और टीम पहुंच चुकी है माजी सरपंच माजी उप सरपंच कप 2026 बोकरी टूर्नामेंट के सेमीफाइनल में, अंतिम 3 में। कॉन्ग्रेचुलेशंस।